नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अशा एका सकाळची कल्पना करा जिथे तुम्ही स्वतः 100 वर्षांचे झाल्यानंतरही कोणाच्या मदतीशिवाय अंथरुणातून उठतात, स्वतःसाठी पाणी आणतात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर असहाय्यता नाही तर एक विश्वासपूर्ण हास्य असतं. रुग्णालयाचा जो वास असतो तो नाही, ऑक्सिजन सिलेंडरचा भयावह आवाज नाही, बेडवर पडलेल्या असहाय्य व्यक्तींच्या डोळ्यामध्ये मूकवेदना लपलेली नाही. ही दृश्य जितकं सांत्वनादायक आहेत तितकेच ते एक गंभीर आणि मार्मिक प्रश्नसुद्धा उपस्थित करतात. वास्तविक जीवनामध्ये बहुतेक कुटुंबांचं चित्र या रमणीय कल्पनेच्या इतकं उलट का होत आहे? आज आपल्या चॅनलमध्ये आपण विशेष भागामध्ये हे सत्य उलगडणार आहोत, जे जाणून घेतल्याने तुम्हाला पूर्वीसारखेच निश्चिंत वाटेल. विज्ञानाने हे स्पष्ट केलं आहे की मानवी शरीराची रचना आणि त्याची अंतर्गत यंत्रणा 100 वर्षांपर्यंत नैसर्गिकरित्या पूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी डिझाईन केली गेली आहे. तरीही आपल्या समाजाचे कठोर वास्तव काय आहे? एखाद्या व्यक्तीने 50 वर्षांचा उंबरठा ओलांडताच त्याचं शरीर बंड करू लागतं. ते सकाळी उठतात पण त्यांची ऊर्जा संपलेली असते. फक्त जडपणा आणि थकवा जाणवतो. थोडं चालणं किंवा पायऱ्या चढणं त्यांना श्वास घेण्यास त्रास देत आणि औषधांची पेटी जीवनाचा अविभाज्य भाग बनते. असं दिसतं की वृद्धत्व होत नाहीये, उलट शरीर अकाली कोसळत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं वय 116 वर्ष आहे. ही फक्त एक संख्या नाही आहे, तर तो जिवंत पुरावा आहे की दीर्घ आणि निरोगी आयुष्य ही जादूची परिकथा किंवा काल्पनिक गोष्ट नाही आहे. मग हा भयानक प्रश्न आणखी गहन होतो. जर 116 वर्षांपर्यंत जगणं शक्य असेल तर 60 वर्षांच्या वयापर्यंत बहुतेक लोक इतके कमकुवत आणि आजारी का होतात? याचं उत्तर आपण दररोज पुनरावृत्ती करत असलेल्या अदृश्य सवयींमध्ये आहे. आपण ज्या लहान निर्णयांकडे दुर्लक्ष करतो, त्यांना गृहीत धरतो, ते आपल्या आयुष्यातील वर्षे शांतपणे काढून टाकत आहेत. तुमचं शरीर ही एक अत्यंत गुंतागुंतीची परंतु परिपूर्ण जुळलेली प्रणाली आहे, जी 100 वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केली गेली आहे. पण आपण ही प्रणाली दररोज हळूहळू नष्ट करत आहोत. चुकीच्या आहाराच्या निवडी, झोपण्याच्या आणि उठण्याच्या चुकीच्या वेळा, विश्रांतीचा तीव्र अभाव आणि सततचा मानसिक ताण या गोष्टी तुम्हाला रात्रभर आजारी करत नाहीत, त्या शरीराला हळूहळू न कळणारं नुकसान करतात. विडंबन म्हणजे जेव्हा आपल्याला नुकसानाची जाणीव होते तेव्हा बरं होण्याचा मार्ग बहुतेकदा बंद असतो. सर्वात भयावह गोष्ट म्हणजे आपण या विनाशकारी प्रक्रियेला सामान्य म्हणून स्वीकारलं आहे. त्याला वृद्धत्व आपण म्हणत आहोत. आपण असं गृहीत धरतोय की वयानुसार आजार हे अपरिहार्यपणे येतील. वास्तव असं आहे की वय एखाद्या व्यक्तीला तोडत नाही, तर त्या वाईट सवयी त्याला अकाली म्हातारं बनवतात. एक वेळ अशी येते जेव्हा जीवनाचा आनंद घेण्याऐवजी जीवन, वैद्यकीय अहवाल, औषधांची कडू चव आणि पुढील डॉक्टरची भेट यांच्यातील एक गोंधळ बनतो. या परिस्थितीमध्ये पालक केवळ शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत नाही, तर मानसिकदृष्ट्या देखील तुटतात आणि त्या बिघाडाचा थेट परिणाम तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यावर होतो. पण थांबा, आज मी फक्त समस्यांबद्दल बोलणार नाहीये. या व्हिडिओमध्ये एक अतिशय अनपेक्षित आणि सकारात्मक वळण आहे. हा दुःखद शेवट अपरिहार्य नाही. हा शाप नाही जो टाळता येईल. आधुनिक विज्ञान अभिमानाने घोषित करतं की जर योग्य वेळी योग्य नैसर्गिक नियमांचं पालन केलं गेलं तर वृद्धत्वाची गती कमी करता येतेच, परंतु अनेक प्रकरणांमध्ये ती उलटही करता येते. यासाठी महागड्या परदेशी औषधांची किंवा कोणत्याही चमत्कारिक तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. त्यासाठी फक्त थोडी जाणीव, सातत्य आणि काही मूलभूत नैसर्गिक सवयी तुमच्या जीवनात रुजवण्याची आवश्यकता आहे. या व्हिडिओमध्ये आपण अशा पैलूंचा शोध घेऊ ज्यांची उघडपणे चर्चा सहसा केली जात नाही. शरीर इतक्या लवकर आपली ऊर्जा का गमावतं हे आपण समजून घेऊ. कोणत्या सूक्ष्म चुका शांतपणे आयुष्य कमी करत आहेत आणि कोणत्या गुप्त सवयी तुमच्या पालकांना 100 वर्षांपर्यंत सन्मानाने जगण्यास मदत करू शकतात. हे फक्त दीर्घायुष्याबद्दल नाही, हे असा मार्ग शोधण्याबद्दल आहे जिथे वृद्धत्व आत्मविश्वासांत भीती नाही. कदाचित तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटत असेल, परंतु लक्षात ठेवा, ही अस्वस्थता तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भविष्यातील मोठ्या संकटांपासून वाचवण्याची शेवटची संधी असू शकते. 100 वर्षांपर्यंत जगणं ही एक महत्त्वाची कामगिरी नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100 वर्षांची गुणवत्ता. येथूनच आपला खरा प्रवास सुरू होतो.
आता आपण विज्ञानाच्या एका सखोल दृष्टिकोनात डोकावू, जिथे वर्षांची संख्या महत्त्वाची नाही तर जीवनाची गुणवत्ता हा प्राथमिक निकष आहे, जेथे दीर्घायुष्य हे ध्येय नाही. आपलं खरं उद्दिष्ट निरोगी आयुष्यमान किंवा वैज्ञानिकदृष्ट्या ज्याला आरोग्य कालावधी म्हणतात ते साध्य करणं आहे. आजच्या वैद्यकीय शास्त्राला पूर्णपणे समजलं आहे की एखादी व्यक्ती आपलं आयुष्य ज्या परिस्थितीमध्ये घालवते ते त्याच्या आयुष्याच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचं आहे. या संदर्भात शास्त्रज्ञांचं संशोधन आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतं. संशोधकांचं मत स्पष्ट आहे. समजावून सांगूया की आयुष्यमान, निरोगी आयुष्यमान या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत, ज्या आपण वर्षानुवर्षे चुकून एकाच गोष्टीसाठी घेत आहोत. आयुष्यमान म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकूण वर्ष. दुसरीकडे निरोगी आयुष्यमान म्हणजे ती वर्षे ज्या काळामध्ये तुम्ही शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम होता, तुमचा मेंदू स्पष्टपणे काम करत होता आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन कामांसाठी कोणावरही अवलंबून नव्हता आणि समाजात पूर्णपणे सक्रिय होता. या दोघांमधील फरक समजून घेणं आज अत्यंत महत्त्वाचं आहे. आता भारतीय संदर्भात या परिस्थितीचं सखोल विश्लेषण करूया. सध्या आपल्या देशात सरासरी आयुष्यमान सुमारे 70 वर्ष आहे. हा आकडा चांगला वाटू शकतो, परंतु तो एक अतिशय चिंताजनक सत्य लपवतो. आपले सरासरी निरोगी आयुष्यमान फक्त 55 ते 60 वर्षांच्या दरम्यान कमी झालं आहे. याचा सरळ आणि भयावह अर्थ असा आहे की आपल्या समाजातील बरेच लोक त्यांच्या आयुष्यातील शेवटची 10 ते 15 वर्ष गंभीर आजारांशी झुंजत, दररोज काही औषधे घेत आणि असहाय्यपणे अंथरुणावर पडून घालवत आहेत. कल्पना करा की एखादी व्यक्ती 90 वर्ष जगते, परंतु फक्त 60 वर्षानंतर इतरांवर अवलंबून असते. हे त्यांचं आवडते पदार्थ खाऊ शकत नाही आणि ते बाहेर फिरायला जाऊ शकत नाही. तर त्या दीर्घायुष्याचं खरं मूल्य काय आहे? या उलट जर कोणी 85 वर्षांचं जगलं, परंतु 80 वर्षांचे असतानाही ते मदतीशिवाय लांब फिरायला गेले, प्रवासाचा आनंद घेतला आणि त्यांच्या कुटुंबासोबत हसत आणि खेळत वेळ घालवला, तर त्यांचं आयुष्य थोडं कमी असू शकतं, परंतु त्यांचं निरोगी आयुष्य निश्चितच खूप जास्त आहे. येथून हे स्पष्ट होतं की खरं आव्हान दीर्घायुष्य मिळवणं नाही, तर दीर्घकाळ स्वावलंबी आणि उत्साही राहणं आहे. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे हे ध्येय साध्य करणं फार कठीण नाही. तुम्हाला कोणत्याही दुर्मिळ औषधी वनस्पती किंवा कठोर शिस्तीची आवश्यकता नाही. जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये 5 सोप्या पण अत्यंत प्रभावी सवयींचा समावेश केला, तर तुम्ही तुमचं निरोगी आयुष्य 20 ते 30 वर्षांनी वाढवू शकता. या सवयी पूर्णपणे वैज्ञानिक आणि सिद्ध आहेत. या सवयींपैकी पहिली आणि सर्वात मूलभूत म्हणजे नैसर्गिक हालचाल, सतत हालचाल. तुम्हाला माहीत आहे का की जगाच्या ज्या भागामध्ये 100 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची सर्वाधिक संख्या आहे, तिथे लोक कोणत्याही आधुनिक व्यायामशाळेचं सदस्य नाहीत. ही अफवा नाही आहे, हे एक वैज्ञानिक सत्य आहे. त्यांच्याकडे जड डंबेल्स किंवा मग धावण्याची यंत्र नाही आहेत. त्यांचा दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे रहस्य त्यांच्या साध्या शारीरिक श्रम आणि सतत हालचालींच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये आहे. आपल्या समस्या आपल्या आधुनिक जीवनशैलीतून उद्भवतात. आज आपण आपले बहुतेक दिवस खुर्चीला चिकटून घालवतो, जरी आपल्याला नको असलं तरीसुद्धा. ऑफिसमध्ये तासनतास बसून राहणं, नंतर कारमध्ये प्रवास करणं जिथे आपल्या शरीराची हालचाल स्टिअरिंग व्हील फिरवण्यापुरती मर्यादित असते आणि नंतर घरी येऊन मनोरंजनासाठी सोफ्यावर पडून राहणं, या सवयी आपल्या शरीराला आतून खराब करत आहे. याचा परिणाम केवळ आपल्या स्नायूंवरच नाही तर शरीराच्या अंतर्गत प्रणालीवरही होतोय. रक्तवाहिन्या त्यांची लवचिकता गमावू लागतात, सांधे कडक होतात आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. परिणामी आपल्याला अनावश्यक थकवा जाणवतो, स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते आणि आजार येऊ लागतात. पण काळजी करू नका, आशेचा किरण आहे. जर तुम्ही दररोज 30 मिनिटे स्वतःला सक्रिय ठेवलं तर तुम्ही ही संपूर्ण नकारात्मक प्रक्रिया उलट करू शकता. सक्रिय राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कठोर व्यायाम करावा लागेल. याचा अर्थ फक्त हालचाल करत राहणं. मग ते साधं चालणं असो, घरातील छोटी कामं करणं असो, मातीत काम करणं असो किंवा हलकासा योगा आणि स्ट्रेचिंग. जेव्हा तुम्ही नियमितपणे अशा नैसर्गिक हालचालींमध्ये सहभागी होता, तेव्हा शरीरातील प्रत्येक पेशीला पुरेसा ऑक्सिजन मिळतो, शरीराचे हार्मोनल संतुलन अबाधित राहतं आणि वृद्धत्वाची चिन्हे 10 ते 12 वर्षे उशिरा दिसू शकतात. जगातील एका गावचं उदाहरण विचारात घ्या, जिथे शताब्दी वर्षांची संख्या सर्वाधिक आहे.
पुरुष आणि महिला दोघेही. तिथे लोक अजूनही स्वतःचं अन्न पिकवतात, त्यांच्या बागेमध्ये तासनतास काम करतात आणि सहजतेने दिवसाला 7,000 ते 8,000 पावले चालतात. त्यांच्यासाठी निरोगी राहणं म्हणजे जिमला जाणं नाही आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य व्यायामाबद्दल आहे. त्यांना नेहमी सक्रिय राहण्याची संधी आहे. म्हणून आजपासूनच एक साधा नियम स्थापित करा. असा नियम जो तुमच्या शरीराला दररोज हालचाल करण्यास अनुमती देतो आणि तुम्हाला दीर्घ निरोगी आयुष्याकडे घेऊन जातो. तुम्ही दररोज किमान 7,000 पावलं चालण्याचा संकल्प केला पाहिजे आणि तुमच्या घरातील वृद्धांना या पद्धतीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. जसजसं आपण वयस्कर होतो तसतसं आपल्या शरीराची हालचाल मंदावते, परंतु ती पूर्णपणे थांबवणं ही एक मोठी चूक आहे. वृद्धांसाठी हलकी बागकाम किंवा मग खूप हळू चालणं हा एक रामबाण उपाय आहे. या क्रियाकलापांमुळे रक्तप्रवाह वाढतो आणि सांध्यांवर दबाव न येता स्नायूंची ताकद टिकून राहते. नियमित चालणं म्हणजे वेळोवेळी मशीनमध्ये इंधन भरण्यासारखं आहे. ते सुरळीत चालू राहतं आणि त्यांचं आयुष्यमान वाढतं. ही नैसर्गिक हालचाल शरीराला अडकण्यापासून रोखते आणि तुम्ही 100 वर्षांचे होईपर्यंत सक्रिय राहणं शक्य करतं. आता आपण आणखी एका महत्त्वाच्या सवयीबद्दल बोलूया, ज्याचा तुमच्या पेशींच्या आयुष्याशी थेट संबंध आहे. ही सवय म्हणजे तुमच्या ताटातील असणारं अन्न. नियमितपणे मसूर आणि शेंगदाणे खा. विज्ञान असं सुचवतं की दररोज 1 वाटी मसूर, चवळी किंवा मग काळे हरभरे खाल्ल्याने तुमच्या पेशी त्यांच्या वास्तविक वयापेक्षा 10 ते 15 वर्षे लहान दिसू शकतात. कारण जेव्हा पेशींना पोषण आणि स्थिर ऊर्जा मिळते तेव्हा त्यांची झीज होण्याची प्रक्रिया मंदावते. पण आजच्या काळातील विडंबना विचारात घ्या. आपण हे साधे आणि अत्यंत पौष्टिक घरगुती अन्न सोडून देत आहोत आणि मसालेदार पॅकेज फूड खात आहोत. हे बाहेरचं अन्न चवदार असू शकतं, परंतु शरीरामध्ये जळजळ होऊ शकते. मसूर, राजमा, मूग आणि शेंगदाणे हे नैसर्गिक प्रथिने आणि फायबरचा खजिना आहे. प्रथिने आपल्या स्नायू आणि ऊतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहेत. वयानुसार शरीराची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे हे पोषक तत्व आणखी आवश्यक बनतात. फायबर रक्तातील साखरेची पातळी देखील स्थिर करतं आणि पचन संस्था मजबूत करतं. जर तुम्हाला तुमचं हृदय आणि मेंदू सामान्यतेपेक्षा 20 वर्ष तरुण राहायचं असेल तर मसूरला तुमच्या आहाराचा पाया बनवा. आठवड्यातून फक्त 2 किंवा 3 वेळा नव्हे तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये दररोज ते खाण्याचा प्रयत्न करा. या छोट्याशा बदलामुळे तुमच्या निरोगी वृद्धत्वात खूप मोठा फरक पडेल. आपल्याला बदलण्याची गरज असलेली तिसरी सवय म्हणजे निरोगी चरबीबद्दलचा आपला दृष्टिकोन. बऱ्याचदा लोक फक्त चरबी हा शब्द ऐकून घाबरतात. चरबी म्हणजे आजार असा एक समज आहे. काही तज्ज्ञ देखील चरबी पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देतात, परंतु वैज्ञानिक सत्य हे आहे की सर्व चरबी वाईट नसते. खरी समस्या म्हणजे जंक फूड, पुन्हा पुन्हा गरम केलेलं तेल किंवा प्रक्रिया केलेल्या स्नॅक्समधून आपण वापरत असलेली चरबी. ही वाईट चरबी नसा ब्लॉक करते आणि वृद्धत्वाला आमंत्रण देते. या उलट एक प्रकारची चरबी असते जी शरीरासाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते. आपल्याला ही चरबी बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया आणि भोपळ्याच्या बियांमधून मिळते. त्यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड जळजळ कमी करतं, हृदय तरुण ठेवतं आणि मेंदूच्या पेशी आणि पेशींमधील संबंध मजबूत करतं. दररोज मुठभर मिश्रित ड्रायफ्रूट्स आणि बिया खाण्याची सवय लावा. ही सवय तुमच्या पेशी ताज्या ठेवेल आणि तुमचं निरोगी आयुष्य अखंडपणे वाढवेल. चौथी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मानसिक ताण व्यवस्थापित करणं. लक्षात ठेवा, केवळ कॅलेंडर वर्षाचं जाणं एखाद्या व्यक्तीला वृद्ध बनवत नाही, तर मानसिक ताणामुळे अनेक वर्ष अकाली वृद्ध होतात. ज्याप्रमाणे इंजिन जास्त गरम होतं ते लवकर बिघडतं, त्याचप्रमाणे मानसिक ताणादरम्यान सोडले जाणारे हार्मोन्स आपल्या DNA ला नुकसान करतात. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. आधुनिक जीवनामध्ये ताण टाळणं कठीण वाटू शकतं, परंतु उपाय सोपा आहे. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे शांत प्रार्थना किंवा खोल श्वास घेण्याचा सराव शरीरातील ताणाचे विषारी पदार्थ बाहेर काढू शकतात. वैज्ञानिक संशोधनामधून हे सिद्ध झालं आहे की शांत मनाने काही मिनिटे ध्यान केल्याने मेंदूची हालचाल शांत होते आणि शरीराला पुन्हा ऊर्जा मिळते. ही मानसिक शांती दीर्घायुष्याची इमारत ज्या पायावर बांधली जाते. शेवटी आणि 5वे आणि सर्वात शक्तिशाली रहस्य आहे ते म्हणजे उपवासाचं विज्ञान. कल्पना करा की वर्षानुवर्षे न थांबता मशीन चालवत राहिलो तर ते खूप लवकर थकतं. आपलं शरीर सारखंच आहे,
आपण नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आणि त्या दरम्यान देखील सतत खातो. यामुळे आपल्या पेशींना स्वतःची दुरुस्ती करण्याची वेळ मिळत नाही. परंतु जेव्हा आपण अन्न टाळतो किंवा काही काळ उपवास करतो तेव्हा शरीर सर्व्हिसिंग मोडमध्ये जातं. या काळामध्ये पेशी कचरा आणि खराब झालेले भाग बाहेर काढू लागतात. वैज्ञानिक भाषेमध्ये या शुद्धीकरण प्रक्रियेला ऑटोफॅगी म्हणतात. हे तुमच्या शरीरात अंतर्गत शुद्धीकरणासारखं आहे. नियमित आणि योग्य उपवास पेशींना पुनरुज्जीवित करतो आणि वृद्धत्वाची प्रक्रिया लक्षणीयरित्या मंदावतो. शरीर अधिक कार्यक्षम आणि अधिक चैतन्यशील वाटतं. मुख्य गोष्ट अशी आहे की 100 वर्षे अद्भुत आयुष्य जगण्याचे रहस्य कोणत्याही महागड्या औषधांमध्ये नाही आहे, तर या 5 सोप्या आणि नैसर्गिक सवयींमध्ये आहे. सतत हालचाल, डाळींचं भरपूर सेवन, चरबीची योग्य निवड, मानसिक शांती आणि वेळोवेळी उपवास हे असे आधारस्तंभ आहेत जे तुमचं जीवन उंचावतील. हे ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. तुमच्या प्रियजनांसोबत हे नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.